तर आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे तेल तर पेटलेलंच आहे, पण या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता आखातातलं पाणीही पेटल्याची शक्यता आहे। आखातामधल्या युद्धानं आता धक्कादायक वळण घेतले। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या या युद्धात आता तेल शुद्धीकरण कारखानेच नाहीत तर डिसॅलिनेशन प्लांट्स म्हणजे पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुद्धा लक्ष केले जात आहेत। पाणी शुद्धीकरण केंद्र, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना थेट लक्ष बनतात। यूएई, कुवेत आणि बहरीनमधील जलप्रकल्पांवर हल्ला करण्यात आलाय। आखाती देश त्यांच्या 90% पाण्याच्या गरजांसाठी या प्लांट्सवर अवलंबून आहेत। त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेकडून आता आखाती देशांच्या माध्यमातून इस्रायल आणि अमेरिकेवर दबावण्याची रणनीती अंमलात आणण्याचा प्रयत्न इराणचा सुरू आहे। हे जलप्रकल्प नष्ट झाले तर दुबई, कुवेत आणि दोहा सारख्या भव्य शहरांना गंभीर पाण्याच्या संकटांचा सामना करावा लागेल। इराण युद्धामुळे अनेक आखाती देशांचं पाणीही धोक्यात आले आणि याचं कारण म्हणजे भारताप्रमाणे आखाती देशांमध्ये नदी नाले नाहीयेत, प्रामुख्याने वाळवंट आहे। त्यामुळे समुद्राचं खारं पाणी शुद्ध करून तेच वेगवेगळ्या कामांसाठी वापरावं लागतं। अनेक देशांची पाण्याची गरज हे शुद्धीकरण केंद्र वापरतात। आता या केंद्रांवर हल्ले होऊ लागले। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धात आता पाण्यावरही टांगती तलवार आहे। आखातातल्या पाणी निक्षारीकरण प्रकल्प म्हणजेच डिसॅलिनेशन प्रकल्पांवर सध्या हल्ले सुरू झाले। इराणच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांवर हल्ले, मग बहरीनच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांवर हल्ले झाले। आखाती देशांसाठी डिसॅलिनेशन प्रकल्प तेल प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असतात। डिसॅलिनेशन प्रकल्प म्हणजे समुद्राचं खारं पाणी गोड करणारे प्रकल्प। कोरडं हवामान आणि कमी पर्जन्यमान यामुळे आखातात पाण्याचे साठे कमी आहेत। गेल्या काही वर्षात आखाती देशांची पाण्याची गरज प्रचंड वाढली। पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणारे प्रकल्प तयार केले गेले। यूएईचं 42%, कुवेतचं 90%, ओमानचं 86%, सौदी अरेबियाचं 70% पाणी याच डिसॅलिनेशन प्रकल्पांमधून येतं। घरगुती वापरासाठी, हॉटेल इंडस्ट्रीसाठी, कारखान्यांसाठी, शेतीसाठी याच प्रकल्पांमधून आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। हे प्रकल्प प्रचंड मोठे आहेत, भयंकर खर्चिक आहेत। एखादा प्रकल्प बंद पडला तर पुन्हा सुरू करायला वेळ आणि पैसा प्रचंड लागतो। डिसॅलिनेशन प्रकल्प जर गडबडले तर अवघ्या आखातामध्ये पाण्याअभावी अनागोंदी माजू शकते। इराणच्या काही भागांमधील पाणी पुरवठा हा डिसॅलिनेशन प्रकल्पांमधूनच होतो, पण आखातांइतकं इराणचा डिसॅलिनेशन प्रकल्पांवर फार अवलंबित्व नाहीये, कमी प्रमाणात आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।